तर इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांवरती होतोय। महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय परिणाम झालाय बघूयात। इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा भासू लागलाय। मुंबईत महानगर गॅसनं व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात केली आहे। त्यामुळे मुंबईतील पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 30 ते 35% हॉटेल्सवर परिणाम होणार आहे। महानगर गॅस लिमिटेडनं व्यावसायिक वापरकर्त्यांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्यात 20% आणि उद्योगांना 50% कपात करण्याची घोषणा केली। मुंबईत एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे इडली आणि मेदूवड्याचे भाव वाढलेत। इडली मेदूवड्याचे भाव 20 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत वाढलेत। गॅस नसल्यामुळे अनेक हॉटेलधारकांना त्रास सहन करावा लागतोय। छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा धंदा आता कोळशावरती सुरू आहे। सिलेंडर नहीं मिला तो फिर आगे मुश्किल बढ़ सकती है, धंधा भी कम सकता है। धंधा तो होगा ही नहीं, आदमी को खाने के लिए नहीं मिल रहा है तो अभी धंधा का क्या सोचे। हाँ, रेट और बढ़ेंगे, इसमें रेट तो बढ़ाना ही पड़ेगा। जब हा जो युद्धाचा जो फटका आहे तो मुंबईला फार मोठा पडत आहे। हॉटेल व्यावसायिक असतील त्यांचे परिवार चालणार कसे, जर का गॅसचं जर तुम्ही वाढवत जर का गेलात तर त्यांचे घर परिवार त्यांचा कसा चालणार हे जर का करणार। आणि जरी परत जरी समजा युद्ध थांबलं, गॅस वगैरे चालू झाले तरी हे रेट कमी होणार आहेत का, जे सामान्याच्या खिशाला परवडणारे नसतील। मुंबईत चहाचा व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक आता इंडक्शन शेगडी वापरत आहेत। गॅस मिळत नसल्यामुळे 2 ते 3 दिवस या छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवावा लागला होता। पण दुकानाचं भाडं आणि काम करणाऱ्या व्यक्तींचा पगार पाहता आता इंडक्शन शेगडीवर व्यवसाय सुरू ठेवावा लागतोय। गैस नहीं मिल रहा, 2 दिन दुकान बंद था, अभी 2 दिन कल से इंडक्शन चालू कर दिया है, अभी 2 दिन हुआ है। इंडक्शन है तो फिर बिल भी ज्यादा आया होगा, क्या भाव में क्या है? डिफरेंस है ना, पहले तो सस्ता मिलता था, अभी ये सिलेंडर बन रहा है, इसका भी भाव बढ़ा दिया, मशीन का भी, जो 15,000 का वो 25,000 30,000 हो रहा है। गॅसच्या कमतरतेमुळे मुंबईत बेस्टची उपाहारगृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। कर्मचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 4 दिवसांचा गॅस साठा शिल्लक आहे। रुग्णांसाठी जेवण दिल्या जाणाऱ्या कॅन्टीनला गॅस पुरवठा करण्याच्या मागणीचं पत्र घाटी रुग्णालय प्रशासनानं जिल्हा प्रशासनाला दिलंय। गॅस संपल्यास रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न समोर येऊ शकतो। गॅस हे जवळपास 4 ते 5 दिवसापासून संपलेला आहे। त्यामुळे आता आमच्याकडे शिवभोजन येतं, मग 200 लोक रोज जेवण करून जातात। मग 200 लोकांसाठी थांबता येत नाही आम्हाला, कारण की नातेवाईक असतात, बाहेरचे गावचे लोक येतात। सो आम्हाला चुलीवरचं शेवटचं पर्याय भेटला। मग आता चुलीवरचं जेवण हे थोडा वेळ लागतो, थोडं ॲडजस्ट करायला लागतं। सोलापुरात शासकीय रुग्णालयातील उपाहारगृहालाही गॅस टंचाईचा फटका बसलाय। गॅस नसल्यामुळे उपाहारगृह बंद ठेवण्याची वेळ मेस चालकांवर आली आहे। आता सध्या बघायला गेलं तर गॅस पूर्णच ठप्प झालेला आहे। 1% चालू आहे, म्हणजे जेणेकरून आपण 100% व्यवसाय सुरू करतो त्याप्रमाणे आपण फक्त 20% आलेला आहे। कालांतराने जर गॅस नाही मिळाला तर साधारणतः आपल्याला बंद ठेवायची परिस्थिती होऊ शकते। गॅस टंचाईमुळे बुलढाण्यातल्या उद्योगांनाही फटका बसलाय। खामगाव MIDC मध्ये बिस्किट उत्पादन ठप्प झालंय। खामगाव MIDCतल्या शिवांगी बेकर्समध्ये प्रामुख्यानं क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटांचं उत्पादन घेतलं जातं। कंपनीतलं बिस्किट बनवण्याचे ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालतात। मात्र युद्धाच्या संकटामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत। परिणामी कंपनीला आवश्यक असलेला गॅस पुरवठा खंडित झाला असून उत्पादन ठप्प झालंय। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्टॉलधारकांनी गॅस नसल्यामुळे चुलीचा आधार घेतलाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये प्रवाशांना मेन्यूतल्या 37 पैकी केवळ 7 पदार्थच मिळतात। दरम्यान गॅसचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी रांगा लावण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाहीये। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। भारत आपल्या गरजेच्या 88 ते 89% कच्चं तेल आणि 45 ते 50% LPG गॅस आयात करतो। इराण युद्धामुळे सर्वच देशांच्या जहाजांना समुद्री मार्गात अडथळा निर्माण झालाय। याचा परिणाम भारतातही दिसू लागलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।